समाधान डांगे सर, मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि युवा प्रगतशील बागायतदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय असे गणेश सलगर साहेब आणि आपल्या गावचे वायरमॅन. आपण वायरमॅन सर्वांना म्हणतोय, पण आपल्या गावचा खरा वायरमॅन जर कोण असेल तर बापू डांगे. बापू हे नाव महात्मा गांधी यांना दिलं होतं. कशामुळे दिलं होतं? देवकार्य, धर्मकार्य, समाजकार्य, नवे नवे तर देशकार्य केलं होतं. त्यामुळे बापू त्यांना नाव दिलं होतं. त्यांचं नाव नेताजी आहे, पण आपण सर्वजण बापू असं म्हणतोय. अशा नेताजी उर्फ बापू डांगे यांचा आज वाढदिवस आहे. तसेच दोस्तीच्या दुनियेतील राजा मनोज विठ्ठल गावडे वटवटेकर, गाव त्यांचं वटवटे, पण आज साजरा होतो वाढदिवस जामगावच्या पावन नगरीत. मदन मामा कारण कार्य तसं तरी करतात. ह्या मंडळासाठी तन मन धनानं कायावाच्या मनानं ते सहकार्य करतात. आबा कुलकर्णी बामण काका, कारण तुम्हाला हे माहित आहे अनेक वर्षापासून या मंडळासाठी त्यांनी सहकार्य करतात. आणि या चौघांचा वाढदिवस सर्वांना माहित आहे आज 1 जूनला होतोय. पण ही कल्पना ज्यांच्या डोक्यात, हे सर्व हिरो आहेत, पडद्यावर हिरो आहेत, पण पडद्यामागचा हिरो सोन्या बापू डांगे यांच्या डोक्यात ही कल्पना सुचली आणि अनेक वर्षापासून हा वाढदिवस सोन्या बापू डांगे ज्यांनी ही राजमाता अहिल्यादेवी होळकर या जयंती थोडीफार कमी प्रमाणात होत होती, पण त्याला असं सहकार्य केलं. येवले रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता तरी बहारवाला. आपल्यासारखी फुलं अशी बहरायला लागलेली आहेत आणि असा सोहळा होतोय. म्हणून गावात देवकार्य, धर्मकार्य, समाजकार्य होतोय. गावाला एक वेगळं वळण लागतंय. निरोगी आणि निर्व्यसनी पिढी घडवण्याचं शुभ कार्य आपल्या सर्वांच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर या तरुण मंडळाकडून होतंय. त्या सर्वांचं अभिनंदन आहे. आणि या जे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी मी कुस्ती निवेदक बापू बनसोडे जामगावकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान आणि विशेष करून सोन्या बापू डांगे यांच्याकडून त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, साल के दिन हो 50,000. जय मल्हार. एकदा सर्वांनी एकच एकच हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. समाधान सर, गणेश सलगर, बापू डांगे आणि विठ्ठल गावडे यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. पिंटू डांगे व्यापारी यांचंही स्वागत आहे. डीजे वाले मामा लावाय आपला डीजे आता. हो 2 मिनिटं. गणेश सलगर मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झालेला आहे असे गणेशजी समर्थ नेताजी डांगे यांचा संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांना वही पेन असं स्वरूप म्हणजे मंडळाचं करील तेवढं कौतुक थोडा बरं का. सर्वांनी एकदा टाळ्या करा मंडळाचं. टाळ्या 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 कशासाठी वाजवायच्या? काय सोमनाथ डांगे साहेब, कारण वही आणि पेन भविष्य त्यांचं घडतं यातून. त्यासाठी वही आणि पेन जो शिकेल तोच टिकेल. जो शिक्षण घेतो तो गुरगुरणारा, तो वाघिणीचं दूध पितो ना. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. सोन्या बापू डांगे मंडळाचे धडाडाची कार्यकर्ते यांच्या शुभास्ते पेन आणि वही देऊन पंकज समाधान डांगे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. एकदा टाळ्या करा सर्वजण. रेवण सिद्ध गावडे या गावचा भाचा आणि
कुशल ड्रायव्हर यांच्या शुभास्ते प्रज्ञा नेताजी डांगे प्रथम क्रमांक आलेला आहे, त्यांना पेन आणि वय देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. अण्णा डांगे या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते यांच्या शुभास्ते. हा चला, त्यानंतर ऋतुजा सोमनाथ डांगे वर आपण राजाभाऊ थुरबोले या मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि आमचे मित्र यांच्या शुभास्ते सन्मान होतोय. दोघं बी यावर. हा, तुमची जोडी जय विरुची जोडी आहे तुमची, फुटत नाही तशी. या वर या. हा, दत्ता हक्के हॅलो ओके. हा झालं किती नाही खाल्लं खाल्लं. हा बापूडांगे बी येते. हा, श्लोक ज्ञानेश्वर डांगे द्वितीय क्रमांकावर वर या आणि बापू डांगे 4-5 वर्षापासून धडाडीचे कार्यकर्ते, धाडसी नेतृत्व, युवा उद्योजक, राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोन्याबापू डांगे यांचं या मंडळामध्ये ज्या वेळेस आगमन झालं आणि स्वतः त्यांनी कार्य सुरुवात केली, तिथपासून आज तागायत हा कार्यक्रम अतिशय उत्तुंग भरारी घेत आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वरचेवर वाढत आहे. या कार्यक्रमाचं कुठलंही काम असलं तर प्रत्येक कामात पुढाकार घेणारा, सर्वांना मिळून मिसळून नेणारा असं आदर्श व्यक्तिमत्व, युवकांचं प्रेरणास्थान म्हणलं तर काय हरकत नाही सध्याला, असा युवा उद्योजक सोन्याबापू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या कार्यकर्तृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा संपन्न होत आहे.